शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेंचाच आहे असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय। शिवसेनेची 2018 सालची घटनाच नार्वेकरांनी अमान्य केली आहे। नार्वेकरांनी हा निर्णय कशाच्या आधारावर दिला आणि 2018च्या घटनेबद्दल अनिल परब यांनी काय दावे केले आहेत ते पाहूया। 4 तारखेचं एक पत्र आहे ज्याच्या सोबत आम्ही अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनला दिलेली आहे असं त्यांचं जे म्हणणं होतं ते पत्र मी नीट वाचल्यानंतर त्यात अमेंडेड कॉन्स्टिट्यूशनचा कुठचाही उल्लेख केला नव्हता। त्यात केवळ एवढंच म्हटलेलं की शिवसेनेत निवडणुका झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकींच्या आधारावरती जो रिझल्ट आहे, जी लोक निवडून आली आहेत त्यांची माहिती ही इलेक्शन कमिशनला त्या पत्राद्वारे पोहोचवली गेली होती। पण जसं सांगण्यात येत होतं की कॉन्स्टिट्यूशनची प्रत त्या पत्रासोबत जोडून दिलेली आहे असा उल्लेख कुठेही त्या पत्रात नाहीये। आणि जर एक्नॉलेजमेंट असेल, जर खोटी असेल, आमच्यावर गुन्हा दाखल करा, आम्हाला फाशी द्या। 2013ला आम्हाला माहित होतं का की असं काय होणार आहे पुढे? तरी देखील आम्ही घटना तिकडे दिलेली आहे। एका पक्षात 2 व्हिप होऊ शकत नाहीत, त्यामुळे ज्यांना व्हिप रेकग्नाइज केलाय त्यांचा व्हिप त्या गटातल्या सर्व आमदारांना मान्य करायला लागेल। पण म्हणजे भरत गोगावले यांनी जर आज व्हिप इश्यू केला तर तो व्हिप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होईल का? ठाकरे गटातील आमदार ज्या विधिमंडळ पक्षाच्या गटात आहेत त्या गटातल्या प्रतोदाचा व्हिप त्यांना ऍप्लिकेबल होईल। बातम्या आहेत की त्या पक्षाचाच व्हिप ह्यांना लागणार, असं काही नाहीये। आमच्या पक्षाचा अधिकृत व्हिप असेल, अधिकृत व्हिप आमच्या पक्षाच्या आमदारांना लागेल, त्यांच्या पक्षाला त्यांच्या पक्षाचा जो व्हिप असेल तो लागेल। मला एक गोष्ट सांगा, त्यांचा पक्ष जर मान्य केला मग आम्हाला का अपात्र केलं नाही? त्यांचा व्हिप जर मंजूर केला आम्हाला अपात्र करायला पाहिजे होतं। तुम्हाला अपात्र व्हावं असं वाटत होतं? नाही, जर नियमाप्रमाणे त्यांनी सांगितलं की नियमाप्रमाणे व्हिप नव्हता म्हणून म्हणूनच म्हटलं ना, त्यांना कसंही करून निवडणुकीपर्यंत हे प्रकरण न्यायचंय। भरत गोगावलेंनी दिलेला पक्षादेश हा योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांपर्यंत पोहोचवला गेला नव्हता हे सिद्ध होत होतं। म्हणूनच ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करता येत नव्हतं असं माझं मत होतं। तो विधानसभाच्या नियम क्रमांक 3 मध्ये साफ तरतूद आहे की पक्ष निवडून आल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी त्वरित पक्षाला विधिमंडळ गट म्हणून रेकग्निशन मिळाल्यानंतर त्वरित 30 दिवसाच्या आत पक्षाचं संविधान आणि पक्षाचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरची माहिती ही स्पीकर ऑफिसला कळवायची असते। पण दुर्दैव असं आहे की ह्या केसमध्ये उद्धव ठाकरेंनी पण ते कळवलं नव्हतं आणि एकनाथ शिंदेनी पण ते कळवलं नव्हतं। आमच्या पाठिंब्यावरती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला, तो निवडणूक आयोगाने मान्य केला। 2019ला पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंनी पाठिंब्याचं पत्र दिलं। जर उद्धव ठाकरेंना अधिकार नव्हता, आमची घटना नव्हती, तरी उद्धव ठाकरेंच्या पत्राचा पाठिंबा मोदींनी घेतला, राष्ट्रपतींनी तो मान्य केला। ह्या सगळ्या घटना जर आमचा पक्ष अवैध होता तर ह्या घटना होऊच शकत नव्हत्या। त्यावेळेला 2 पक्षांकडनं 2 वेगवेगळे संविधान आम्हाला देण्यात आले, त्याच्यावर रिलायन्स ठेवण्यात आला। त्यावेळेला आम्ही इलेक्शन कमिशनकडनं अधिकृत त्यांच्या रेकॉर्डवर असणारं कॉन्स्टिट्यूशनची प्रत मागवली, जी 1999 मध्ये दिलेली जी प्रत होती ती होती। आणि त्या व्यतिरिक्त कोणतंही इतर संविधान शिवसेनेचं किंवा कुठचीही या संदर्भातलं डॉक्युमेंट त्यांच्याकडे रेकॉर्डवर नाहीये असं इलेक्शन कमिशनने आम्हाला कळवलं। ही 2018ची घटना आहे, त्याच्यावरती 2018च्या घटनेची त्यांच्याकडे पोचपावती आहे। ही 2000 निवडणूक आयोगाची, ही निवडणूक आयोगाला दिलेली आमच्या पक्षाची घटना आहे। आमचं म्हणणं असं आहे की बेबंदशाही किती आहे, म्हणजे दिलेली घटना रेकॉर्डवरती आहे, ती जर मान्य करत नसतील तर किती दबावाखाली ह्या सगळ्या यंत्रणा काम करतायत।
अध्यक्षांच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नावाचा गट अस्तित्वात आहे का आता? अध्यक्षांच्या समोर महाराष्ट्र विधिमंडळ गटांपैकी केवळ शिवसेना विधिमंडळ गट अस्तित्वात आहे. इलेक्शन कमिशनने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेना दिला आणि आम्हाला टेम्पररी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणून मान्यता दिली. ती दिली. पुण्याची निवडणूक होती आणि अंधेरीची निवडणूक होती त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आमचं ते स्टेटस त्यांनी कंटिन्यू केलं. आजही ते स्टेटस आमचं कंटिन्यू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.